नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की आपले केस काळे, लांबसडक, दाट, मजबूत, निरोगी व सोबतच स्मूथ आणि सिल्की असावेत आणि केसांबाबतीतचे कोणतेही प्रॉब्लेम्स नसावेत। हे सगळे केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील ते या उपायाने दूर होतील। घरातील अगदी 3 ते 4 वस्तूंचा वापर करून केस गळती असेल किंवा केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा केस अकाली पांढरे झाले असतील किंवा खूपच कोरडे, निस्तेज, पातळ झाले असतील आणि आजकाल काय झालेलं आहे, केस गळती किंवा केस घनदाट न होणं ही सर्वात कॉमन समस्या झालेली आहे। मात्र असा एक घरगुती उपाय आहे जो केल्यानंतर अगदी 15 दिवसांमध्ये तुम्हाला केसांमध्ये वाढ झालेली दिसून येईल। त्यासाठी हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। हा सर्वात अगोदर उपाय बनवण्यासाठी आपल्याला इथे जास्वंदाची फुले लागतात। बहुतेक लोकांच्या घराच्या अंगणामध्ये जास्वंदाच्या फुलाचे झाड असते। तर वेदामध्ये केसांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जास्वंदाचे फूल सर्वोत्तम औषधी वनस्पतीपैकी एक मानले जाते। या सुंदर आणि तेजस्वी फुलामध्ये इतके गुणधर्म आहेत की तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर ठेवण्याची क्षमता या फुलामध्ये आहे। आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते अगदी घरातलंच आहे। तर दुसरं साहित्य आहे हे कोरफड। आता अंगणात किंवा टेरेसवर वाढणारी ही कोरफड केसांच्या बाबतीतल्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही। घराच्या अंगणात किंवा घराच्या आसपास ही सर्व झाडे असतात। केसांमध्ये कोंडा होणं, केसांची वाढ खुंटणं, केस खूप गळणं, कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं किंवा केस खूप गळणं अशा केसांच्या बाबतीत अनेक समस्या खूप जणांना असतात। या समस्या कमी करण्यासाठी कॉस्मेटिक आपण वापरतो, पण या सगळ्या समस्या कमी करणारा स्वस्तात मस्त उपाय आपण विसरून जातो। इथे मी एक जास्वंदाचं फूल आणि एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे आणि सोबतच 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि कढीपत्ता मी सकाळीच तुरून ठेवलेला होता। शक्यतो आपल्याला हा उपाय बनवण्यासाठी कढीपत्ता, जास्वंदीचं फूल आणि कोरफड फ्रेशच वापरायचे आहे। आणि केस गळणे, केसांची वाढ कमी होणे आणि डोक्यातील कोंडा यासारख्या समस्या बऱ्याच लोकांना त्रास देतात। केसांच्या समस्येवर मात करता येत नाही, पण आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत ज्या केसांसाठी चमत्कारिक ठरतात। यापैकी एक आहे मेथीदाणे। केस गळतीपासून बचाव करण्यासाठी मेथीदाण्यांचा खूप फायदा आहे। केस वाढण्यास मदत तर होते, सोबतच केस घनदाट देखील होण्यास मदत होते। या कोरफडीचे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी काय काय उपयोग होतात हे तर तुम्हाला माहितीच आहे। कोरफड ही नॅचरल कंडिशनर म्हणून ओळखली जाते, त्यामुळे तुमच्या कोरड्या पडलेल्या केसांना मऊ, चमकदार करण्यासाठी कोरफड उपयुक्त आहे। आणि त्यामुळे काय होतं, केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि सोबतच डोक्याच्या त्वचेची म्हणजे स्काल्पची pH लेवल संतुलित ठेवण्यासाठी कोरफड खूपच उपयुक्त आहे। त्यामुळे केसांमधील कोंडा, स्काल्पला येणारी खाज कमी होते आणि कोंडा कमी झाला की आपोआपच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं आणि केस लांबसडक आणि मजबूत निरोगी राहण्यास मदत होते। कोरफडीचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त देखील करू शकता। आता कोरफड अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे। गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी तिळाचं तेल घेतलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती दिवसांसाठी तेल बनवायचं आहे त्यानुसार इथे तुम्ही तेलाचं प्रमाण घेऊ शकता। आता शक्यतो इथे मी 10 ते 15 दिवसांसाठी हे मी माझ्यासाठी तेल बनवत आहे। आता इथे मी तिळाचं तेल वापरलेलं आहे। या तिळाच्या तेलाऐवजी तुम्ही इथे मोहरीचं तेल किंवा साधं खोबरेल तेल जरी वापरलं तरीही चालेल। आता हे तिळाचे तेल केसांसाठी खूपच फायदेशीर मानलं जातं। केस मऊ होण्यासाठी व या तिळाच्या तेलामध्ये काय असतं, फॅटी ॲसिड असतं जे केसांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना पोषक तत्व भेटतं। केस पातळ होण्याची समस्या कमी होऊन टक्कल देखील पडत नाही आणि या तेलाने टाळवर मसाज केले तर रक्तभिसरण देखील वाढते आणि केसांची वाढ होते आणि टक्कल पडण्यापासून बचाव होतो। हलकसं कोमट झाले की यानंतर मी इथे 1 चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत। हे मेथीदाणे आपल्या स्वयंपाकघरात तर असतातच, अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात। आता हे मेथीदाणे केस गळतीपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे। केस वाढण्यास मदत होते आणि सोबतच केस दाट, लांबसडक होण्यास देखील मदत होते। इथे मी 7 ते 8 फ्रेश अशी कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि कोरफडीचे पाने चिरून टाकलेले आहेत। शक्यतो हे तेल बनवण्यासाठी आपल्याला जास्वंदीचं फूल, कढीपत्ता आणि कोरफडीचं पान हे फ्रेशच घ्यायचं आहे। नंतर यामध्ये मी जास्वंदीचं फूल थोडंसं तोडून टाकलेलं आहे। आता जर तुम्हाला तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर या साहित्याचं प्रमाण देखील तुम्हाला वाढवायचं आहे।
आता हे तेल मस्तपैकी मंद आचेवर 10 मिनिटे गरम करून घ्यायचं आहे, पण मध्ये मध्ये त्याला चमच्याने सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यातलं साहित्य जळणार नाही। केस का वाढत नाही त्याचे वेगवेगळे कारण आहेत, जसं की बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि खाण्यातील बदल किंवा केसांची योग्य काळजी न घेणे यामुळे केस न वाढण्याची आणि केस गळतीची समस्या दिवसेंदिवस वाढते। यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता। आपण काय करतो, केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार होण्यासाठी अनेकदा आपण केसांना बाजारात उपलब्ध असणारे केमिकलयुक्त शॅम्पू किंवा कंडिशनर लावतो, पण याचा फारसा परिणाम आपल्या केसांवर दिसून येत नाही। केसांच्या चमकदार आणि मजबूत वाढीसाठी केसांना घरगुती पदार्थ लावल्यास केस गळती थांबते, सोबतच केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचा देखील वापर केला जातो। आता यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्त्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतेच, सोबतच केसांची मुळं मजबूत होतात आणि या पानांमध्ये अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत असतो। याच कढीपत्त्याचा तुम्ही हेअर मास्क देखील बनवू शकता बरं का। हेअर मास्क तयार करण्यासाठी फ्रेश कढीपत्त्याची पाने घेऊन त्यात दही टाकून त्या मिश्रणाची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे लावायची आहे। ही पेस्ट केसांवर साधारण 30 मिनिटे ठेवल्यानंतर केसांमधील कोंडा नाहीसा होऊन तुमचे केस मजबूत, लांबसडक आणि घनदाट होण्यास मदत होते। सोबतच यामध्ये कोरफड देखील वापरलेले आहे। हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून हे तुमच्या केसांवर काम करणार आहे। डोक्याच्या त्वचेची म्हणजेच pH लेवल देखील संतुलित ठेवण्यासाठी ही कोरफड खूपच उपयुक्त आहे। तुमचे केस मजबूत, लांबसडक आणि स्मूथ अँड सिल्की होण्यासाठी ही कोरफड खूप मदत करते। बोलता बोलता इथे मला 10 मिनिटे झालेली आहेत। 10 मिनिटापर्यंत मंद आचेवर हे तेल मी मस्तपैकी असं उकळून घेतलेलं आहे, पण तुम्ही पाहू शकता याच्यातलं मी कोणतंही साहित्य जळू दिलेलं नाही। गॅस बंद करून हे तेल हलकंसं गार करून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं। आता हे तेल जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी पुरेल असं हे तेल मी माझ्या स्वतःसाठी बनवलेलं आहे आणि शक्यतो हे तेल जास्त करून फ्रेश असं बनवायचं। हे तेल एखाद्या काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ज्या दिवशी डोकं धुवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी केसांना या तेलाने मस्त अशी मसाज करून घ्यायची। हा उपाय केल्यानंतर अगदी 15 दिवसामध्ये तुम्हाला केसांमध्ये वाढ झालेली दिसून येईल। तेल मी जास्तीत जास्त 15 दिवसासाठी बनवलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर एखाद्या किंवा 2 महिन्यासाठी देखील तेल तुम्ही एकदाच हे बनवून ठेवू शकता आणि हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून पहा। आणि तेल बनवल्यानंतर साधारण 15 दिवसानंतर तुमच्या केसांमध्ये काय फरक जाणवतो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपले केस निरोगी राहावेत आणि स्मूथ अँड सिल्की राहावेत त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरतो। तर केस योग्य पद्धतीने कसे धुवायचे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला जेव्हा केस धुवायचे असतील तुम्ही तेव्हा या कढीपत्त्यांचा वापर करू शकता। तर काय करायचं आहे, फ्रेश कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत, पण शक्यतो इथे फ्रेशच कढीपत्त्याची पाने वापरायची आहेत। तर खूप मोठी अशी कढीपत्त्याची पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ती ही धुतलेली कढीपत्त्याची पाने या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता कढीपत्ता मी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे एखाद्या चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही कढीपत्त्याचं आणि पाण्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता। आपण काय करतो, केस धुताना डायरेक्ट केसांना शॅम्पू लावतो, तर अशा पद्धतीने डायरेक्ट केसांना शॅम्पूचा वापर न करता तुम्ही यामध्ये शॅम्पू टाकून कढीपत्त्याच्या पानाने केस धुवू शकता। हा उपाय तुमच्या केसांवर महिनाभर करून पहा, तुम्हाला महिन्याभरातच तुमच्या केसांवर नक्कीच फरक जाणवेल। सोबतच तुम्हाला केस गळती होत असेल आणि तुमचे केस जर खूपच पातळ निस्तेज जर झाले असतील तर या उपायाने तुमच्या केस मजबूत, स्मूथ अँड सिल्की होण्यास मदत होईल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता कमेंटमध्ये नक्कीच सांगा।